आमदार सुनील भुसारा आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, दुसरा दिवस आहे। अजितदादा हे अर्थसंकल्प मांडतायत, विरोधक म्हणून तुमची भूमिका कशी असेल? नाही, आता मागच्या काळामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये ज्या काही घोषणा या सरकारने केल्या होत्या त्याची अजून पूर्तता झालेली नाही। जवळपास डिसेंबर नंतर आता 4 महिने होऊन गेले, परंतु सरकारने केलेल्या घोषणांची पूर्तता अजून केलेली नाही। आता नवीन अधिवेशनामध्ये काय मांडतील हे बघणं औत्सुक्याचं ठरेल। जरांगे पाटील यांचा जो विषय आहे तो आता पेटतोय सगळीकडे आणि कारवाईची मागणी सुद्धा भाजपचे नेते करतायत। आपण पाहिलं, नाना पटोले म्हणतात की ज्यावेळी वडट्टीवारांना त्यांना शिवीगाळ करण्यात आली त्यावेळी कोणी कारवाईची मागणी केली नाही, फडणवीसांचं नाव घेतलं तर लगेच कारवाईची मागणी होते। याकडे कसं पाहता? दुटप्पी भूमिका आहे असं सुद्धा म्हणतात। नाही, निश्चितपणे ही दुटप्पी भूमिका आहे आणि इतर नेत्यांवर जेव्हा शिवांची लाखोली वाली जाते तेव्हा कोणी दखल घेत नाही त्याची, परंतु आता एका विशिष्ट लोकांना सांगितलं बोलल्यानंतर लगेच त्याची दखल घेतली जाते। हा सगळा दुटप्पीपणा आहे आणि नेहमी सरकार करत आहे, हेच करत आले ते मागच्या 2 वर्षामध्ये। भुजबळ आणि ओबीसीचे जे नेते त्यांनी त्यांच्या व्यासपीठावरून मंचावरून जातीयवाचक विधानं केली होती, त्यांच्यावर कारवाई झाली नाही। हा महाराष्ट्र कुठे चालला हे आपल्याला बघणं खरं म्हणजे अतिशय क्लेशदायक आहे। ज्या पद्धतीने ही विधानं एकमेकांविरोधात ते करत आहेत आणि ही संस्कृती जी आपल्या महाराष्ट्राची अशी उज्ज्वल परंपरा जी या राज्याला लाभलेली आहे ती मोडण्याचं काम हे सगळे लोक करत आहेत। बरं, प्रकाश आंबेडकर यांनी जे विधान केलेलं आहे शरद पवारांबद्दल, ते म्हणतात की 6 महिन्यापूर्वी कुणाला माहीत नसणारा जरांगे पाटील आज शरद पवार यांचा देखील बाप झाला आहे। या विधानावरती तुमची प्रतिक्रिया काय असणार? आता आंबेडकर साहेबांनी खरं म्हणजे असं वक्तव्य करणं त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाही, ते आमचे नेते आहेत, परंतु पवार साहेब हे या राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाचे बाप आहेत हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही। त्यामुळे साहेबांबद्दल स्टेटमेंट केल्यानंतर त्याचा प्रसिद्धी मिळते हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही। लोकसभा निवडणुकीचा जो तिढा आहे, स्पेशली बारामतीचा जो विषय आहे, त्यामध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगतोय असं म्हणावं का? आणि भाजप हे जाणीवपूर्वक करते असं वाटतं तुम्हाला? अजून तरी शक्यता वाटत नाही, कारण जोपर्यंत निवडणुकीचे फॉर्म भरले जात नाहीत आणि कोणासमोर कोण उमेदवार करणार आहे हे जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत काही बोलणं त्या ठिकाणी मला वाटतं की अतिशयोक्ती ठरेल। पण शरद पवार यांच्या ज्या सुपुत्री आहेत सुप्रिया सुळे यांची जी स्टेटमेंट आहे ते जर आपण पाहिलं तर त्यातून पर्स सांभाळावी लागते असं स्टेटमेंट आहे। त्यानंतर सुनेत्रा पवारांनी सुद्धा भाषणात म्हटलंय की लक्ष राहू द्या, आशीर्वाद द्या। अजितदादा पवार पण म्हणतायत की जर लोकसभेची जागा आली नाही तर मी विधानसभा लढवणार नाही। मग याचा अर्थ कसा काढायचा? नाही, आता असं आहे की त्यामध्ये बारामतीमध्ये कोण लढेल? पार्थ पवार लढू शकतात, सुनेत्रा वहिनी लढू शकतात किंवा जो कोणी लढेल त्याची जबाबदारी ही दादांवर राहील। त्यामुळं ते निश्चित आहे की त्या ठिकाणी त्यांनी लक्ष ठेवा, साथ द्यावी सांगणं हे ते म्हणजे ओघाने येणारच आहे। ते कुटुंब फोडायचं काम होतं भाजपकडून असं म्हणा। निश्चितपणे आता फोडलेलं जातं, काय राहिलं शिल्लक? सगळं झालेलं आहे आता, त्यामुळे बघा पुढे काय होतं ते। ठीक आहे, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर सुनील भुसारा यांनी आपली बाजू या ठिकाणी मांडली। कॅमेरापर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।